राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती। त्यानंतर अजित पवार भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत गेले होते। आपण आज त्यानंतर न्यायालयीन लढा शरद पवार गट व अजित पवार यांच्यात सुरू होता। काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलेले आहे। त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवारांची झालेली आहे। आपण आज पवार कुटुंबियांचं मूळ गाव असणाऱ्या काटेवाडीमध्ये आहोत। काटेवाडी येथील नागरिकांशी आपण या मुद्द्यावरती बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। सर, काय सांगाल? काल निकाल लागलेला आहे, काय वाटतं आपल्याला? काल चिन्ह अजित पवार गटाकडे गेलेलं आहे। चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं असलं त्यांनी चिन्ह चोरू द्या, पक्ष चोरू द्या, झेंडा चोरू द्या, पण पवारसाहेब असं रसाय नाही। शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद पवारसाहेबाच्यात आहे। या बाबतीत राज ठाकरेला मानावं लागेल। स्वतःच्या चुलत्याचा पक्ष चोरला नाही, चिन्ह चोरलं नाही, त्या बाबतीत त्याला मानावं लागेल। असं चोराचोरी करून ही काय पक्ष वाढणार नाही किंवा काय नाही। सर्वसामान्य लोक पक्षाच्या पाठीमागे आहेत, पदाधिकारी आणि जी लाभार्थी एवढेच पक्षाच्या मागे आहेत। पवार साहेबांना शून्यातून विश्व निर्माण करू शकतात ते येणाऱ्या काळात। आपल्याबरोबर काही अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील आहेत। सर, काय सांगाल? काल अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष भेटलेले आहे, काय भावना आहेत आज आपल्या? अतिशय आम्हाला आनंद होत आहे या गोष्टीचा। आणि जसं आरोप केले जातात की फक्त लाभार्थी किंवा ठराविक लोकच आहेत, तर तसं न होता 41 आमदार अजितदादांच्या पाठीमागे आहेत। आणि 41 आमदारांना जी जनता निवडून देते काय ती कमी प्रमाणात असते, म्हणजे ते पण खूप मोठे। आणि जिल्हा अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, पूर्ण जनता, खासदार आहेत 2 दादांच्यावर, आणि सर्वसामान्य एक दादा विकास पुरुष म्हणून दादांना महाराष्ट्रात ओळख आहे। आणि त्यामुळं अतिशय आम्हाला आनंद होता आहे। निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे तो अगदी विचारपूर्वकच घेतलेला आहे, कारण 90% जनता दादांच्या माग आहे। आणि आम्ही काटेवाडीकर म्हणून पण आम्ही पूर्णपणे दादांच्या आणि सुनेत्राबाई साहेबांच्या पाठीमाग आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असं सांगण्यात येत आहे। आणि अजित पवार हे विकास पुरुष आहेत असे देखील अजित पवार गटाचे कार्यकर्ते म्हणत आहेत। काय वाटतं सर, काल चिन्ह आणि पक्ष राष्ट्रवादी गटाला गेले का? आपली काय भावना? आता तुम्हीच म्हणला लोकशाहीमध्ये बहुमताला मानलं जातं, त्याचप्रमाणे तालुक्यातील तालुका अध्यक्ष, आमच्यासारखा युवक तालुका अध्यक्ष, त्याच्यानंतरनं जिल्हा अध्यक्ष, आमदार, खासदार 95% दादांबरोबर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबरोबर आहेत। त्याच्यामुळं अपेक्षितच होतं की निवडणूक आयोग जो निर्णय देणार तो दादांच्याच गटाला देणार होता, आणि त्याचप्रमाणे तो निर्णय झालेला आहे। आणि आम्ही सर्वजण दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहोत। दादांच्या आम्ही खंबीरपणे पाठीमागे उभे आहोत। आणखीन आपल्याबरोबर काही नागरिक आहेत। सर, काय सांगाल? काल चिन्ह आणि पक्ष हे दादा गटाला गेलेले आहे, काय सांगाल या संदर्भात? तसं बघायला गेलं तर दादांचा पक्षवाढीमध्ये फार मोठा वाटा आहे। 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, आणि राज्यामध्ये देशामध्ये जर बघितलं तर जनता दरबार बारामती एवढा नाजीदादांच्या एवढा कोणाचाच भरत नाही। हजारो माणूस येतं, प्रत्येकाची वैयक्तिक 4 तास एका जागेवर बसून दादा प्रत्येकाची गाराण ऐकून घेतात। त्याच पद्धतीने बारामतीलाच नाही तर संपूर्ण राज्याला, देशाला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे। त्याच वेळेस जगाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि भारत देश आपला गतिमान पुढे जाईल। टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे, स्पीड कामाचं पाहिजे। आणि दादांच्या बाबतीत ते मला नाही वाटत कोणी एक नेता महाराष्ट्रामध्ये तडजोड करू शकेल यांच्या दादांच्या बाबतीमध्ये। कामाच्या बाबतीमध्ये प्रत्येक घराघराशी नाळ जोडलेले आहे त्यांनी इथं ग्रामीण भागामध्ये। दादांशी कामांच्या संदर्भात कोणीही बरोबरी करणार नाही, त्याचं उदाहरण यांनी दिलेलं आहे की बारामतीमध्ये जो जनता दरबार भरला जातो त्यातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात, असं देखील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते। आपल्याबरोबर काही अजून कार्यकर्ते आहेत। सर, काल पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे काय सांगाल या संदर्भात? काल ज्या घटना ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्या अतिशय निंदनीय घटना आहेत। दादा विकास पुरुष आहेत हे आम्हाला पण मान्य आहे, नाही असं नाही। दादांचं काम करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण असं नाही की घरातल्या कर्त्या पुरुषांनी काम केला म्हणजे स्वतःच्या आईवडिलाला कुठेतरी आडगळी टाकून निघून जायचं, ही पद्धत चुकीची आहे। आणि काल ज्या घटना घडल्या त्यातून एकच संदर्भ येतो की वज्राने राजाचा घात केलेला आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राला गणूजी शिर्के पाहायला मिळाल्यात। आपण जुन्या काळात महाराजांच्या काळात ऐकलं होतं, ती घटना आज पूर्ण महाराष्ट्राने बघितली। आणि ज्या पद्धतीने ह्या गोष्टी चालल्यात त्या अतिशय चुकीच्या आहेत। तुम्ही कितीही काम करा ना, पण आईवडिलाची जर काळजी तुम्ही घेणार नसाल तर तुम्ही शून्य आहे। आणि तुम्ही जे आनंद साजरा करताय, महाराष्ट्रभर फटाकडं वाजवताय, पेढं भरवताय, काय करताय, ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। ही समर्थक नाहीत, दादांना सुद्धा ही गोष्ट चालत नसतील असं माझं तर म्हणणं आहे। दादांना सुद्धा कसा म्हणजे स्वतःच्या चुलत्याचा पराभव करून कुठला आनंद आहे? मग दादांनी कमवलं काय नक्की, हा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे।
पक्ष आपल्या ताब्यात घेऊन कोणता आनंद असे प्रतिक्रिया नागरिक मांडत आहेत. आणखीन आपल्यासोबत काही नागरिक आहेत. सर, काय सांगाल? कालचा निकाल लागलेला आहे, राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाकडे गेलेला आहे, काय सांगाल? कालचा जो निकाल लागलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. आणि आता जे आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की चोराचोरी झाली, पण मला एक सांगायचं आहे, लोकांना कष्ट करून पुरत नाही. आणि हे जे काय चोराचोरी करून चाललं आहे ह्याने तर काहीच सिद्ध होणार नाही. आणि आता जे काय आमचे विरोधक थोडक्यात सांगतायत की 90% जनता आमच्याबरोबर आहे, पण ते आता फक्त दादांच्या दबावामुळे त्यांच्यासमोर दिसते ती. पण ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस दादांना त्यांचं काय आहे ते दाखवून देईल मतदार. निवडणूक लागेल त्यावेळेस मतदार नक्कीच निवडणुकीतून दाखवून देतील. आणखीन आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगाल सर? कसं आहे माहिती आहे का, आता दादांनी चिन्ह घेतलं आहे, पक्ष घेतला आहे ताब्यात, पण तुम्ही म्हणताय की दादा एवढं विकास पुरुष आहे, एवढं मोठं काम आहे, तर का स्वतःचा पक्ष काढला नाही? का त्यांना चिन्ह चोरावं लागलं? का पक्ष चोरावं लागलं? जे ठाकरेंच्या बाबतीत घडलं, शिवसेनेच्या बाबतीत घडलं, तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं. त्याच्यामुळे नवल वाटायचं काय कारण नाही. एक तर ह्या महाराष्ट्राची परिस्थिती वाईट आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, शेतीशी निगडीत अनेक प्रश्न आहेत, द्राक्षाची बेकारी, ऊसाची बेकारी, ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. भाजपसारखा पक्ष भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे आमदार गोळीबार करतो. असल्या प्रश्नांकडलं दुर्लक्ष करून हे असं पक्ष फोडून हे असले राजकारण करणं योग्य नाही, ह्या मताचा मी आहे. पक्ष फोडून राजकारण करणं हे महत्त्वाचं नाही असं अनेक नागरिक मत नोंदवत आहेत. काल काका निकाल पाहितला, या संदर्भात आपल्या भावना? दादांनी शहरापुरता भरपूर विकास केला आहे, पण शेतकऱ्याच्या बाबतीत पाहिलं तर काहीच तसं शून्य वाटतंय. छत्रपती कारखान्याला भाव गेल्या वर्षी 2500 रुपये दिला, आताचा दर बघितला 3000 रुपये. आज 4 ते 5000 रुपये ऊसाला दर पाहिजे, दुधाला योग्य दर भेटत नाही. दादांचं जर शेतकऱ्यावर लक्ष असेल तर दादाला भरघोस मताने विजय करतील लोक, कारण लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आधी. एकंदरीत लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असं नागरिक मानत आहेत आणि ह्या संमिश्र भावना येत आहेत. आपल्याबरोबर अजून काही नागरिक आहेत. काल चिन्ह वाटप झालेले आहे, या संदर्भात काही नागरिक आहेत. सर, काय सांगाल? काल चिन्ह वाटप अजित पवार गटाला मिळालेलं आहे, काय भावना आहेत आपल्या? निश्चितच हे पहा, कसं असतं, ज्वारीचं कणीस चमकण्यासाठी एका दाण्याला ते जमिनीत गाडून घ्यावं लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतरनं हे सर्वांनीच पक्ष वाढवला आणि त्यात अजितदादांची भूमिका खूप महत्त्वाची होती. ज्यावेळी पक्षावरती संकट आलं आणि कोणाला तरी पुढं करायची वेळ आली त्यावेळेस अजितदादांना पुढं केलं गेलं, अजितदादांना जनतेला सामोरं जावं लागलं. पण ज्यावेळेस कुठं अजितदादांनी थोडं हक्केपणाने सांगितलं गेलं की मग गद्दार ह्यांनी पक्ष चोरला. अरे जर त्या ज्वारीच्या दाण्याने स्वतःला गाडूनच घेतलं नसतं तर तुम्ही सुंदर कणीस कसं पाहिलं असतं? आणि अजितदादांनी जो पक्षावरती दावा केलेला आहे की दादांचा हक्क आहे, अधिकार आहे, आम्ही कुठेही ज्येष्ठांचा आदर डावलत नाही, पण शेवटी समाजकारण आहे, राजकारण आहे. काही गोष्टी ज्येष्ठांनी पण केलेल्या आहेत पाठीमागं, आम्ही लहानपणापासून पाहतोय. मग आता विकासासाठी काही निर्णय घेतले तर का खटकायला लागले त्यांना? निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तर योग्य घेतलेला आहे. ज्यांच्या मागे आमदार, ज्यांच्या मागे खासदार, ज्याच्या मागे सगळे पदाधिकारी, ज्याच्या मागे जनता, त्याचा पक्ष आहे, लोकशाही आहे. आदरयुक्त वगैरे ते सगळं ती घरी ना कधी घरचा आम्ही आदर कुठं टाळलाय? आम्ही सन्मान करतोच ना घरचा, पण शेवटी जनतेला समाजाला सामोरं जाताना काही ठोस निर्णय घ्यावे लागतात. अजितदादांचा पक्षामध्ये हक्क आहे आणि तो योग्यच आहे. आम्ही नक्कीच आदर सर्वांचा करतो, पण लोकशाहीत हा न्यायालयाने घेतलेला निर्णय हा अंतिम असतो, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. आपल्याबरोबर काही अनेक नागरिक आहेत. सर, काय सांगाल काल चिन्ह वाटप या संदर्भात? कालचं जे चिन्ह वाटप झालेलं आहे ते अतिशय योग्य झालेलं आहे, कारण आम्ही काटेवाडीकर अतिशय लहानपणापासून दादांना बघतोय. 288 आमदारामध्ये एकदम तडफदार असा आमदार एकच आम्हाला अजितदादांसारखा पाहायला मिळतोय. 288 आमदारांमध्ये एकच असा धाडशी आमदार दिसतोय. त्याच्यामुळं हे जे कालचं जे निर्णय झालेला आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा तो अतिशय योग्य आहे आणि बरोबर आहे. नक्कीच काल 288 मतदारसंघात दादांसारखा विकास कोण करत नाही अशी प्रतिक्रिया देखील नागरिक देत आहेत. आपल्यासोबत काय? सर, कालचा निकाल पाहितला, काय सांगाल? कालचा निकाल झाला ना तो आम्हाला 100% मान्यच आहे आणि त्याबद्दल निश्चित आनंदच आहे. कसं असतं माहिती आहे का, भावना वेगळ्या आणि कर्म वेगळं. आज आदरणीय दादांचा आम्ही 1984 पासून कामाचा झंझावात पाहतोय. पवारसाहेबाबद्दल आम्हाला आदर आहे आणि ते 100% आहे, ते कुठं कमी होणार नाही. परंतु 2004 साली जसं पवारसाहेब पूर्वी 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तो कामाचा झंझावात पाहिला, तसंच आम्हाला 2004 साली एक संधी आली होती दादा मुख्यमंत्री होण्याची आणि ते खरं एक मुकलं आहे. महाराष्ट्र एक चांगल्या मुख्यमंत्र्याला मुकलं आहे आज असं म्हणायची वेळ आली. आज वय 65 झालं. कधी मुख्यमंत्री कधी
हा आमच्या मनातला एक प्रश्न आहे. आणि मग कर्म केल्याशिवाय काय साध्य होणार नाही. आणि बघू ना आपण आता म्हणजे राष्ट्रवादी किती पुढे जाते, त्याचं यश किती येतं हे दिसून येईल सगळ्यांना आणि 100% दिसून येईल ते. आपल्याबरोबर अजून काही नागरिक आहेत. सर, काय सांगाल कालच्या निकालात? दादाने घेतलेला योग्य निर्णय आहे. ही साहेबांनीच खरं तर ठरवायला पाहिजे होतं की भाजपमध्ये सहमत होत. भाजप पक्ष हा देशात 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे. मोदी साहेबाच्या मागं हाच पक्ष चालणार आहे आणि कमीत कमी 5 ते 10 वर्ष अजून मोदी सरकार हटत नाही. तर त्यासाठी दादांनी निर्णय घेतला ते योग्य घेतला आहे. साहेबांनीच ते खरं मान्य करायला पाहिजे होते. साहेबांनीच त्यांचा गट पक्षात विलीन करायला पाहिजे होता, कारण त्या पक्षाची चव राहिली असती. ही राष्ट्रवादी आज 2 गट पडल्यात त्यामुळे ह्या पक्षाची चव गेली. पण दादांनी निर्णय घेतलेला ते योग्य आहे. काटेवाडी येथील पवार कुटुंबियांचं हे मूळ गाव. या गावात आपल्याला शरद पवार गट व अजित पवार गट याबद्दल संमिश्र भावना ऐकाव्यास मिळत आहेत. काही लोक विकासाला, अजित पवार विकास करत आहेत याला साथ देत आहेत, परंतु आम्ही पवार साहेबांचा नेहमीच आदर करतो आणि तो करणारच. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि आम्हाला विकास देखील महत्त्वाचा आहे, अशा प्रतिक्रिया देखील नागरिक येथे मांडताना दिसत आहेत. काही येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवून दिली जाईल असं देखील सांगत आहेत. परंतु आज काटेवाडी येथे नागरिकांच्या ह्या संमिश्र भावना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. कॅमेरामॅन विकी कांबळेसह दीपक कापरे, TV9 मराठी, काटेवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.